रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। आज ना यशोदा मैया पाणी आणायला गेली आणि तेवढ्यात म्हणू लागले काही नाही, मी आज कृष्णाला नेण्यासाठी आलो। कृष्णाला नेण्यासाठी म्हटल्याबरोबर यशोदेनं दरवाजाच्या आडून ऐकलं मी कृष्णाला न्यायला आलो, तर हातातला तांब्या खाली पडला, रडू लागली यशोदा। अरे अरे अरे, माझ्या कृष्णाला न्यायला आले, जर माझा कृष्ण या मथुरेतून जाईल, गोकुळातून जाईल, वृंदावनातून जाईल तर काय अवस्था असेल या व्रजभूमीची। मथुरेला जाईल त्यावेळेला माझ्या या व्रजभूमीची अवस्था काय असेल असं आठवलं। डोळ्यात टचकन पाणी आलं, पण आदरातिथ्य करणं गरजेचं आहे। पाणी वगैरे दिलं, जेवण वगैरे झालं। यशोदेला असं वाटायचं माया हो की कृष्णाला माहिती नाही मला जायचंय, त्यामुळे यशोदा त्या ठिकाणी सुंदर स्वयंपाक बनवला, नंदबाबांना जीव घातलं। रात्रभर त्या ठिकाणी कान्हाजीला जीव घालून स्वतः न जेवता कान्हाजीच्या बाजूने झोपली आणि रात्रभर डोक्यावरनं हात फिरवायची। कृष्णाला असं वाटायचं यशोदेला माहिती नाही आज उद्या कृष्ण जाणार आहे। कृष्ण एकीकडे मुख करून रडतो आहे, मैया डोक्यावरनं हात फिरवताना रडते आहे। रात्रभर एकमेक त्या ठिकाणी दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये रडत आहे की अरे कृष्णाला वाटायचं यशोदेला माहिती नाही, यशोदेला वाटायचं कृष्णाला माहिती नाही, पण दोघांनाही ठाऊक होतं बरं की कृष्णाला जायचंय म्हणून। सकाळी यशोदेनं सुंदर कान्हाजीला स्नान घातलं, स्नान झालं कान्हाजीचं आणि सुंदर शृंगार केला यशोदेनं। मोर मुकुट ज्या वेळेला खोवला ना, कमरेला बंसी खोवली, हे दृश्य पाहिलं आणि कान्हाजीचे डोळे भरून आले। सांगितलं आई तू आज माझा सुंदर शृंगार केला बरं, पण ऐक ना आज अक्रूर काका जे आलेत ना ते काय भेटायला नाही आले आई, ते मला नेण्यासाठी आले नाही। नेण्यासाठी हे शब्द ऐकले, सांगितलं कृष्ण नव्यानं काही सांगायची गरज नाही रे राजा, मला माहिती काका जे आले ते तुला नेण्यासाठीच आले, पण आई थांब ग, मी आता जातो माझ्या बाळ गोपाळांना मी भेटून येतो। कृष्णानं त्या ठिकाणी आईला सांगितलं, वनात जाऊन बंसी वाजवली। कान्हाजीची बंसी ऐकल्याबरोबर सगळे गोपाळ म्हणले अरे चला चला धावा पळा, आजपर्यंत कृष्णाची कधी आवेळी बंसी ऐकली नाही, पण आज ज्या आरती वाजवतोय त्या आरती कारणही तसं असलं पाहिजे। सगळे गोपाळ धावत पळत आले आणि आल्यावर एकच प्रश्न केला गोपाळाने, कान्हा आजपर्यंत आवेळी कधी वाजवली नाही, पण आज का रे वाजवली बंसी? कृष्णाचे डोळे भरून आलेले होते। सांगितलं गोपाळांनो चिंता करू नका, आज जी बंसी वाजवली त्याचं कारण काय वेगळं आहे। आज बंसी वाजली ना याचं कारण असं आहे की आज मी तुम्हा सर्वांना सोडून मी जाणार आहे माझ्या मामाच्या घरी। कृष्णा 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 आम्ही तुला जाऊ देणार नाही। कान्हाजींनी सांगितलं जावं लागणार आहे मामाजीकडे, त्या ठिकाणी सगळेजण माझी वाट पाहतायत, मलाही मामाजीला भेटण्याची इच्छा आहे, मी जाणार आहे आज। तोपर्यंत यशोदेने सगळ्या गोकुळामध्ये ओरडून सांगितलं होतं या गवळणींनो तुम्ही गारणं घेऊन यायच्या ग माझ्या लेकराचं माझ्या कृष्णाचं, पण आज आपल्या सगळ्यांना सोडून माझा कृष्ण कन्हैया जाणार आहे मथुरेला। जसा जसा गोपिकांना निरोप मिळाला ना तशा तशा गोपिका त्या ठिकाणी कान्हाजीच्या त्या ठिकाणी अंगणामध्ये आलेल्या, नंद बाबाच्या अंगणामध्ये आल्या आणि सगळ्या जण कान्हाजीकडे पाहून रडू लागल्या। कृष्ण आम्ही तुला जाऊ देणार नाही रे, मनापासून प्रेम केलं कान्हा आम्ही तुझ्यावरती, आम्ही तुला जाऊ देणार नाही कृष्ण। पण कान्हाजीनं सांगितलं असं करू नका गोपिकांनो, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, मी तुमची भावना तुमचं प्रेम मी समजू शकतो, पण तुम्हाला विनंती माझी अशी असेल की तुम्ही या क्षणाला आता असा विरोध माझ्या जाण्यासाठी मला करू नका। भगवान परमात्म्याला यशोदा मैयानं त्या ठिकाणी पुनश्च सुंदर पक्वान्न बनवले, थाली समोर घेऊन आली आणि कृष्ण कन्हैयाला त्या ठिकाणी जेवढे काही पदार्थ आवडतात ना तेवढे थालीमध्ये बनवून आणलेले आहे, स्वतःच्या हातानं घास भरवत होती। बाहेर गोपिका रडतात, कृष्ण त्या ठिकाणी आतमध्ये आईच्या हातानं प्रसाद घेतो। आईला सांगितलं आई नाही ग मला गळ्याच्या खाली उतरत, खावायला जात नाही आई आता मला हे। आईला सांगितलं बस झालं आई, आईनं ते ताट खाली ठेवलं आणि हातात पाणी घेतलं आणि त्या ताटाला फिरवलं। आई मी आजपर्यंत ऐकत आलो ग की जेवायच्या आधी आपली संस्कृती अशी आहे की आधी पाणी फिरवत असतात, पण तू तर माझं जेवण झाल्यावर पाणी फिरवते। आईनं सांगितलं कृष्णा आता तू जेव्हापासून ही व्रजभूमी सोडून जाशील ना हे सगळे पदार्थ मला विषा समान असतील। आईनं पाणी फिरवलं, कान्हाजी त्या ठिकाणी आता खरं तर त्यांना
कृष्ण कन्हैयाला त्या ठिकाणी आईचं प्रेम, दिलेलं प्रेम त्या ठिकाणी आता राहू देत नाही. अतिशय कान्हाजीचं हृदय त्या ठिकाणी वेळोवेळी भरून यावं, स्वतःला सावरावं कृष्णानं. मैयानं जीव घातल्यानंतर कान्हाजीचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले, कृष्णाला बोलू लागले, हे कृष्ण, या ब्रजभूमीमध्ये राहत असताना जर यशोदेकडून कधी चूक झाली असेल, कधी तुला मारलं असेल, कधी मी तुला बोललं असेल, तर ज्याही वेळेला तू मथुरेला जाशील ना, मथुरावासी लोकांना कधीच सांगू नको की माझ्या यशोदेला मला मारलं होतं, मला बोललं होतं, मला उखळाला बांधलं होतं. तू जर असं सांगशील ना कृष्णा, तर मथुरावासी लोक म्हणतील एवढी निष्ठुर होती का ती यशोदा. त्यामुळे असं कधीही सांगू नको. कृष्णाचे नेत्र भरून आले, सांगितलं, आई मला मारलेलं आठवतं, मला बोललेलं आठवतं ग तुला, पण मी गवळणीच्या खोड्या केलेल्या असायच्या, मी अपराधी असायचो, पण तरी त्या गवळणी गारानं घेऊन आल्या की त्या गवळणीनं तू सांगत होतीस ना, बाळ सगुण गुणाचे ताने ग, तुम्ही 12 घरच्या 12 ग, तुम्ही मोठ्या ढाल ग जाग. आई, हे दिलेलं उत्तर नाही का ग आठवत तुला. कृष्ण कन्हैया आईची समजूत काढतायत, आई रडू नको, मला माहिती माझ्या जाण्यानं तू फार दुःखी होणार आहे, पण काही कामकाज बाकी आहे. आई वडिलांना त्या ठिकाणी कारागृहातून सोडवणूक करायची, मला जावं लागणार आहे. आई मला रोखू नको, तुझं प्रेम, तू दिलेलं माया, तू लावलेला जीव मला इथून जाऊ देणार नाही, पण आई मला हे सगळं आता विसरावं लागणार आहे. कान्हाजीनं त्या ठिकाणी आईच्या चरणावर विंदी प्रणाम केला. बाकीच्या गवळणी अंगणामध्ये येऊन उभा आहे, सगळ्या जणी किविलवानं नजरेनं माझ्या कान्हाजीकडे पाहतायत. कान्हाजीनं सगळ्यांना त्या ठिकाणी हात जोडले, सांगितलं, गोपिकांनो, तुम्ही केलेल्या प्रेमाचा मी ऋणी आहे, पण नाविलाज आहे की मला आता तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाहीये, पण जावं लागतं आहे. अक्रूर काकाने सुंदर रथ सजवलेला आहे आणि श्यामसुंदर त्या रथामध्ये बसलेला आहे. रथ निघणार तर गोपिका रथाला आडव्या झोपल्या, नाही रे कृष्णा, तू जाऊ नकोस बघ आम्हाला सोडून, आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही कृष्णा. रथ निघणार, रथाला आडव्या झोपल्या आणि काकाला सांगू लागल्या की नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. काका नका नेऊ आमच्या कान्हाजीला. कृष्ण कन्हैयानं सांगितलं, हे गोपिकांनो, खरंच जर तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं असेल ना, तर हा कृष्ण सांगतो की आता तुम्ही मला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्या. असं त्या ठिकाणी माझा रथ अडवू नका, माझे कार्य अधुरे राहील, बाकी राहील, तुम्ही आता मला अडवू नका, तुमच्या प्रेमामध्ये मला मोहून घेऊ नका. गोपिकांनो, माझी विनंती आहे तुम्हाला. गोपिका त्या ठिकाणी रस्त्यावरनं बाजूला झाल्या. रथ निघाला. रथ निघाल्यानंतर भगवान परमात्मा गोपिकाकडे तिरछ्या नजरेनं पाहतो. कान्हाजीला राहावल्या जाईना, गोपिकांचे अश्रू कान्हाजीला पाहावल्या जाईना. रथ काही अंतरावर गेला आणि पुन्हा रथ जाऊन थांबला. रथ थांबल्याबरोबर त्या ठिकाणी का बरं रथ थांबला, रथाच्या खाली कान्हाजी उतरले. झोपलेली होती श्री राधा राणी आणि राधा समोर कान्हाजी जाऊन उभं राहिले, दोन्ही हात जोडले, सांगितले, हे श्रीजी करुणामयी, सोडून जाण्याची इच्छा नाही ग, पण सांगितलं कृष्ण थांब असं मी तुला म्हणणार नाही. बरं, माझ्या स्वतःच्या संसाराचा मी विचार केला नाही, सुख सागराचा मी विचार केला नाही, माझं जीवन मी तुला समर्पित केलं रे कृष्णा. ठीक आहे, तू मला सोडून जातो आहेस ना, नक्कीच जा, मी तुला विरोध करणार नाही, पण मला हेही का नाही सांगून जातोस की तुझ्या व्यतिरिक्त या राधेनं जीवन जगावं कसं. मी तुला सोडून नाही रे कृष्णा राहू शकत. भगवान श्यामसुंदरानं त्या ठिकाणी राधेचं प्रेम जाणलं. श्रीजी करुणामयी म्हणते, हे कान्हा, राधेचं प्रेम काय हे जर तुला कधी अनुभवायचं असेल ना, पुढच्या जन्मी तू कृष्ण नाही तर राधा म्हणून जन्माला येईल, त्यावेळेला तुला कळेल की ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे,
ये जानोगे कैसा प्यार है मेरा ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे। कान्हाजी त्या ठिकाणी राधा राणीची समजूत काढतात. राधा राणी सांगते कान्हा माझं प्रेम तुला नाही रे समजणार की या राधेचं प्रेम काय आहे, पण आई कृष्णा कान्हाजीनं सांगितलं ऐक राधा माझी ही बन्सी मी तुला देतो आहे बघ, तुझ्याशिवाय ही बन्सी कधीच वाजणार नाही श्रीजी यापुढे। भगवंतानं आपली कमरेला खोवलेली बन्सी करुणामयी राधा राणीला दिली. सामोरे गेले. अक्रूर काकांना भीती होती की मी कृष्णाला घेऊन चाललो, माझ्याकडून हा अपराध घडतो आहे. भगवंतानं काकांना असं दर्शन करून दिलं की काका मी स्वयं भगवान आहे, तुम्ही चिंता करू नका, मला मथुरेमध्ये त्या ठिकाणी कंसजी मारू शकणार नाही, मी स्वयं स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. दर्शन दिलं. काकाला आता जागृती आली, अनुभूती आली की हा स्वयं भगवान आहे. रथ त्या ठिकाणी गोकुळातून मथुरेमध्ये पोहोचला आणि सगळेच बाल गोपाळ कान्हाजी बरोबर आलेले आहे ना रथाच्या खाली उतरले आणि सगळेजण मामाच्या नगरीमध्ये आल्याचा अनुभव घेऊ लागले. भगवान श्यामसुंदराबरोबर गोपाळ आहे, इकडं तिकडं फिरू लागले, पळू लागले आणि आनंदाने म्हणू लागले कृष्णा खूप सुंदर आहे तुझ्या मामाचं गाव, आम्हाला आजपर्यंत कधी मामाच्या नगरीला घेऊन आला नाही, किती भारी गाव आहे तुझ्या मामाचं, कौतुक करू लागले. आणि तेवढ्यात महाराज कृष्णाला म्हणले कृष्णा तुझ्या अंगावरती फार भारी भारी कपडे आणि आमच्या अंगावरती असे, आमची व्यवस्था कर ना कपड्याची, तुझे मामाला लोक आम्हाला नावं ठेवतील. तेवढ्या समोर एक दर्जी भेटला. दर्जी तो त्या ठिकाणी कपडे धुण्याचं काम करत होता आणि कपडे धुण्याचं काम करत असल्या कारणानं रजक दिसला रजक, आणि तो कपडे धुण्याचं काम करत होता कंसाचे. तो म्हणायचा कंसाला हो त्या कृष्णाला घेऊन या, मला माहिती कसे कपडे धुवायचे, मी आपटो मारेल त्याला, तुम्ही त्याच्या चिंतेनं ग्रस्त आहात ना, त्याला घेऊन या. आणि आज कृष्ण आलेला त्या रजकाला कळालं आणि रजकाला म्हणला हो तुमच्याकडे किती कपडे द्या ना म्हणे माझ्या बालगोपाळाला. म्हणले कोण रे तू? म्हणे मी कृष्ण. तू कृष्ण? म्हणले हो. तोच का कृष्ण? त्या कंसाला भाजीतला जिरा दिसला तर तो कृष्ण? ते मला नाही माहिती हो म्हणे, पण कृष्ण मला म्हणतात. अरे म्हणले त्या कंसाला तुझ्याविषयी फार चिंता लागू नये, बरं झालं तू आला, मला धुणं धुवायचं माहिती म्हणे, आता बघ तुला कसा आपटून मारतो. अरे म्हणे मी याच्याशी चांगलं बोलतो ना, हा तर माझ्याशी द्वेषानं बोलतो. राग आला आणि भगवान परमात्मानं त्या रजकाला दे दनादन दे दनादन दे दनादन मारलं आणि त्याचा उद्धार केला आणि त्याचे कपडे सोबत भगवंतानं घेतले. समोर गेले तर त्या ठिकाणी दर्जी भेटला, त्या दर्जीकडून कपडे फिटिंग करून घेतले. ते दर्जी म्हणले रे एवढे मोठे मोठे कपडे कसे रे? म्हणे आमच्या आईबापांना आम्हाला वाढत्या अंगाचे घेतले होते म्हणे, पुढे चालून येतील. पण भगवंताला वाटलं कुठं आपली किंमत घालून घ्यावी, शिवून द्या म्हणे काका, आता लईच मोठी झाली म्हणे या लेकरांना. मग कपडे त्या ठिकाणी अगदी मापाचे करून घेतले. समोर गेले. सुदामाकडून श्रीदामाकडून त्या ठिकाणी माळा घेतल्या, कुबजीकडून गंध लावून घेतलेला आहे. कंसजी त्या ठिकाणी राजसिंहासनावर बसलेला आहे. धनुष्यभंग त्या ठिकाणी करण्यासाठी धनुष्य त्या ठिकाणी ठेवलेला आहे. जो कोणी धनुष्याचा भंग करील तो कंसाचा वध करील किंवा तोच मला मारील असं त्या ठिकाणी कंसाला माहिती. द्वारामध्ये त्या ठिकाणी कोलापीड नावाचा हत्ती उभा केलेला आहे. एवढंच नाही, शल तोषक आहे, चाणूर मुष्टी आहे, सगळ्यांना उभं केलेलं आहे. आणि ज्या वेळेला कंस त्या ठिकाणी राजसिंहासनावर बसलेल्या भगवान परमात्माने कुवलयापीडाला मध्ये एवढी मदिरा पाजलेली आहे. भगवान श्यामसुंदर त्या कुवलयापीडाजवळ आले आणि त्याची सोंड पकडली. भगवान बलरामांनी दात पकडला आणि गर 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 फिरवलं. कुवलयापीड जोर जोराने आवाज करत होता, पण भगवंतांना सोंडेला धरून त्या ठिकाणी गर 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 फिरवलं आणि त्या कुवलयापीडीचा पिडाचा उद्धार भगवान परमात्म्याने केलेला आहे. शल कौशल आहे, त्यांनाही भगवंतांना त्यांचा उद्धार केला. पुढे गेले, चाणूर मुष्टिके धनुष्यभंग केलेला, चाणूर मुष्टिकाचा उद्धार केला. आता कंसाला कळालं मला मारणारा नाही तर मला तारणारा कृष्ण या ठिकाणी आलेला आहे. कंस भयभीत झालेला आहे. श्याम सुंदर त्या ठिकाणी सिंहासनाजवळ गेलेला आहे. कंस पाहून कृष्ण 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 एवढंच त्या ठिकाणी मुखानं
संहार झाला, कंस मारला गेला, दुष्ट दुराचारी मारला गेला. सगळीकडे एकच जय घोष झाला, कंस मर्दन भगवान की, कंस मर्दन भगवान की, कंस मर्दन भगवान की. सगळीकडे एकच जय घोष झालेला आहे आणि सगळेजण त्या ठिकाणी भगवंताचं जय घोष करू लागले की नंदनंदन मनमोहन माझा नंदनंदन, नंदनंदन मनमोहन माझा पुरुष मंडळी प्रेमाने सगळ्यांनी जयघोष करा. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की, कंस मर्दन भगवान की, राधे राधे. दुष्ट दुराचारी कंस सर्वांना आनंद झालेला आहे. उग्रसेनजी आणि स्वतःच्या आई वडिलांची सुटका भगवान वसुदेवजी, देवकी मैया यांची सुटका भगवान श्यामसुंदरजी करतात. बरेच दिवस त्या ठिकाणी आता म्हणतात चला कृष्णजी आपण गेलं पाहिजे वृंदावनामध्ये. गोप